आणि कोणतं मायक्रोन्यूटन घेतलं पाहिजे आणि कोणत्या स्टेजला घेतलं पाहिजे याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। शेतकरी बंधूंनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। शेतकरी बंधूंनो, जवळपास आपल्या विदर्भामध्ये जर विचार केला, खास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर जवळपास 4 नोव्हेंबरपासून खूप ढगाळ वातावरण आहे आणि सकाळी खूप धुक्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। तर त्या धुक्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अळीचं खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव झालेला आहे आणि ढगाळ वातावरणामुळे फुलांची सुद्धा गळ जास्त प्रमाणात होत आहे। तर याला प्रतिबंध आपण काय करायला पाहिजे याविषयी आपण आजचा मार्गदर्शन करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, सध्या सकाळी धुई धुकं आणि ढगाळ वातावरण यामुळे अळीचं खूप मोठ्या प्रमाणात जास्त वाढलेली आहे आणि आपण कुठलेही औषध जर मारत आहात तर खूप कमी रिझल्ट मिळत आहे। कारण की काय होतं, आपण औषध मारतो आणि त्याच्यावर खूप उंच तूर वाढल्यामुळे याच्यावर बऱ्याच ठिकाणी कुठं फवारा जातो, कुठं जात नाही। तर व्यवस्थित जो काही आपण पंप वापरत आहोत त्या पंपाची नळी थोडीशी लांब करून कसं दूर फवारता येईल, वरती कसा फवारा जाता येईल त्याचाच आपण विचार करून पूर्ण या तुरीला फवारल्या गेलं पाहिजे। अशाच प्रकारचा चांगला फवारा करा, जेणेकरून आपण जे काही औषध घेतो त्या औषधाचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे। साधारणतः असं आता निदर्शनात आलं या 5-6 दिवसामध्ये की आपण चांगले औषधंसुद्धा मारून अळ्याचं प्रमाण कमी होत नाही। याचं कारण हेच आहे की आपण जे काही औषधं तर चांगलेच आहेत। आता उदाहरणार्थ आपण जर ॲम्प्लिगो घेतलं तर त्याच्यामध्ये क्लोरोक्लोटिनोल आणि लॅम्बडा सायक्लोथ्रिन हे 2 घटकाचं कॉम्बिनेशन आहे। त्यानं सुद्धा काही थोड्या प्रमाणात अळीसुद्धा जात नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु चांगल्या औषधं असताना सुद्धा जर असं होत असेल तर निश्चितच आपण जे काही फवारणी करतो आहोत त्याचं थोडंसं नियोजन आपण केलं पाहिजे। त्याचा फवारणीचा जो काही पंप आहे त्याची नळी कशी वरती जाईल या हिशोबानेच आपण त्याच्यावरती फवारा केला पाहिजे। कुठं जर सुटत असेल, अळ्या जास्त प्रमाणात आहेत कारण की ढगाळ वातावरण आहे, याचा आपण पुरेपूर विचार करूनच व्यवस्थित फवारणी केली पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण काय करू की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थोड्याफार प्रमाणात फुलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे शेंगा झालेल्या आहे, पापड्या झालेल्या आहेत, तर आता इथं जवळपास 30-40% पापड्या झालेल्या आहेत आणि जवळपास 50% जवळपास फुलंसुद्धा आहेत, पण बरेचसे फुलं दबलेले आहेत। तर याचं फुलगळ, पापड्यागळ, फुलगळ होऊ नये यासाठी आपण चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक कोणतं घेतलं पाहिजे, तर सर्वप्रथम आपण बुरशीनाशकाचा विचार करूया। सगळ्यात पहिले आपण जर बुरशीनाशक चांगल्या प्रकारचं घ्यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, साधारण शेतकरी असेल तर त्यांनी प्रोपिकोनाझोल म्हणजे टिल्ट नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे। जर आपल्याला मिळत नसेल तर आपण त्याच्यानंतर सिंजंटा कंपनीचा ॲमिस्टार टॉपसुद्धा घेऊ शकता। ते जर नाही आपल्याला मिळत असेल तर आपण कस्टोडियासुद्धा घेऊ शकता। हे आदामा कंपनीचं कस्टोडिया याच्यामध्ये ॲझोस्टोबिन आणि टुबोकोनोझोल नावाचा घटक येतो, तर आपण हे घेऊ शकता। नाहीतर आपल्याला हे जर नाही मिळालं तर आपण बायर कंपनीचं नेटिव्हसुद्धा घेऊ शकता। याचं प्रमाण 10 ग्रॅम घ्यायचं आहे। त्यानंतर जर आपल्याला थोडंसं भारी जायचं असेल तर BSF कंपनीचं प्रयाक्झर घ्यायचं आहे। हे जे बुरशीनाशक मी सांगितले हे धुक्यासाठी प्रतिबंधक आहेत आणि याचे खूप चांगले रिझल्ट आहेत। तर साधारणतः आपला जो काही पंप असेल फवारणीचा, जर 20 लिटरचा असेल तर प्रति लिटरला 2 ml घेणे, कस्टोडिया असेल तर, ॲमिस्टार टॉप असेल तर 1.5 मिली घेणे, या प्रकारचे आपण बुरशीनाशक वापर करायचा आहे। आणि त्यासोबत जर आपल्याला कीटकनाशक घ्यायचे असेल, जे जास्त प्रमाणात अळी असेल तर आपण टाटा कंपनीचं टाकुमीसुद्धा 15 ग्रॅम प्रति पंपाला घेऊ शकता। हे जर आपल्याला नाही घ्यायचं असेल तर आपण FMC कंपनीचं कोराझन घेऊ शकता 8 मिली प्रति पंपाला। जर आपल्याला हे जरी नाही घ्यायचं असेल तर आपण जवळपास ॲम्प्लिगो घेऊ शकता सिंजंटा कंपनीचं। जर हे नसेल मिळत असेल आपल्याला तर आपण साधं क्लोरो 50% आणि सायपर 5% याच्यामध्ये इमाबॅक्टिन घ्यायचं आहे। म्हणजे जर याचं जर कॉम्बिनेशन केलं आपण तर हे सुद्धा चांगलं स्वस्तामध्ये आणि चांगलं कॉम्बिनेशन अळीसाठी होऊ शकतं शेतकरी मित्रांनो। तर सर्वप्रथम ह्या गोष्टीचा आपण विचार करा आणि याच्यामध्ये आपल्याला ह्याप्रमाणे जर असं
फुलांचं प्रमाण कमी आणि पापड्याचं प्रमाण जास्त असेल तर याच्यामध्ये आपण 05234 घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स घेऊ शकता। ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूनच फवारणी करा। म्हणजे फवारणी करताना ह्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत याचा पुरेपूर काळजीपूर्वक विचार करूनच फवारणी करायची आहे। आणि धुळी जास्त प्रमाणात आहे, सकाळी धुकंसुद्धा पडतं, त्याच्यामध्ये आपण स्टिकरचा वापर करायचा आहे। थोडंफार प्रमाणात कुठं जर आपल्याला कातरता किंवा कुठं फवारा जात नसेल तर स्टिकरमुळे काय होईल, तिथं फैलावा होऊन जाईल आणि तिथं आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील। शेतकरी बंधूंनो या तिसऱ्या फवारणीमध्ये अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे, कारण की पापड्यांचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि पापड्या असताना याचं रूपांतर दाण्यामध्ये आता होणार आहे। तर त्याकरता आपण व्यवस्थित आणि चांगली फवारणी घ्या आणि काळजीपूर्वक घ्या। आपल्याला कुठलीही अडचण येत असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहू। शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।